बिया भरलेला घडा. एका गावात भरत आणि कुमार नावाचे दोन मित्र राहत होते. एक दिवस भरतने तीर्थयात्रेला जाण्याचे ठरवले. मला परत यायला कमीत कमी 1 वर्ष लागेल. हे धन मी कुठे लपून ठेवू बरं? भरतने एक युक्ती केली. त्याने 5,000 सुवर्ण मुद्रा एका घड्यात ठेवल्या आणि त्यावर लपवण्यासाठी बिया भरल्या. आणि घडा घेऊन तो कुमारकडे गेला. अरे भरत, ये कसा आहेस मित्रा? मी मजेत आहे, धन्यवाद. मला एक मदत करशील का? मी सहकुटुंब तीर्थयात्रेला चाललोय. मी परत येईपर्यंत हा घडा तुझ्याकडे सुरक्षित ठेवशील का? फक्त एक घडा, तू चिंता करू नकोस, मी बघतो. एका वर्षानंतरही भरत परत आला नाही. तेव्हा घड्यात काय आहे ते बघण्यासाठी कुमारने घडा उघडला. आहा, एवढ्या सुवर्ण मुद्रा? मी या सर्व घेतो आणि सगळा घडा बियांनी भरून ठेवतो. कुमारने काही नवीन बिया आणल्या आणि घडा परत भरून ठेवला. काही दिवसानंतर भरत यात्रेवरून परतला आणि कुमारकडे घडा परत मागितला. पण घडा उघडून बघतो तर काय, आत फक्त बियाच होत्या. हे पाहून धक्का बसलेला भरत कुमारकडे गेला. अरे, घड्यातल्या सुवर्ण मुद्रा कुठे आहेत? मला काय माहिती? तू तर मला बियांनी भरलेला घडा ठेवायला दिला होतास, मग त्यात सोनं कसं येईल? जास्त काही वाद न घालता भरत कुमारला दरबारात घेऊन गेला. रामनने भरतचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले. भरत, हा घडा तू किती महिन्यांपूर्वी दिला होतास? मी त्याला जवळजवळ 1.5 वर्षापूर्वी दिला होता. रामनने घड्यातल्या बिया बघितल्या, पण त्या बिया अगदी ताज्या दिसत होत्या. 1.5 वर्ष जुन्या बिया इतक्या ताज्या? कुमारने घडा उघडून सुवर्ण मुद्रा घेतल्या आणि परत तो ताज्या बियांनी भरून ठेवला. कुमारने भरतला 10,000 सुवर्ण मुद्रा द्याव्यात. कुमारची चोरी उघड झाली, पण तरी त्याचा नकार कायम होता. काय? 10,000? पण त्यात तर फक्त 5,000च होत्या. जर तू सुवर्ण मुद्रा घेतल्या नाहीस तर तुला कळलं कसं की त्यात 5,000 मुद्रा होत्या? आता मात्र कुमार वरमला आणि त्याने भरतला त्याच्या सुवर्ण मुद्रा परत केल्या. भरतने रामनचे आभार मानले आणि त्याच्या बुद्धिमत्तेची प्रशंसा केली.